काय करू, काम करायला लागत ना. इकडे पाय ना. इकडे आमची आईशी भात खाण्याला लागलेत आणि हे एवढे मूठ त्यांनी खणून ठेवलेले आहेत. हे सगळे मूठ आता आम्हाला ह्या शेतामध्ये लावायचे आहेत. पण एवढी शेतं लावायला मला तर भीती वाटते, कारण की भरपूर जागा जास्त स्वागत आहे तुमचं आमच्या या पुन्हा व्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा दिवस हा खूप सुंदर होणार आहे आणि खास होणार आहे, कारण मित्रांनो आज आम्ही जातोय भात लावणी करायला. तर दिवसभराची पूर्ण तयारी आणि भात लावणीची मजा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्णपणे दाखवणार आहोत. तर व्हिडिओ हा पूर्णपणे बघा तुम्ही मित्रांनो, कारण की हा व्हिडिओ खूप खास होणार आहे मित्रांनो. तर आता आपण वेळ न करता जाऊया शेताकडे. आमची जी शेतं आहेत मित्रांनो ही जवळच आहेत, घराच्या आसपास आहेत. तर चला तर आता आपण तिकडे जाऊया. मित्रांनो, पावसाला ना भरपूर सुरुवात झाली, जोरदार सुरुवात झाली आहे आणि मला ना ते कापड घेऊन ना भात लावणी करता येत नाही, म्हणून मी मित्रांनो स्पेशल रेनकोट आणले. मित्रांनो, आमच्याकडे शेताकडे जाण्यासाठी हा बघा हा असा रस्ता आहे. तर याच रस्त्याला आम्ही आता जातोय. आणि इकडे मित्रांनो ज्यांनी लवकर भात पेरलं होतं ना, भात पेरणी केली होती त्यांनी तर हे बघा सगळे शेतं लावून झालेत त्या लोकांची. ह्या लोकांची तर मजाच आहे, यांनी आधीच भात लावून टाकले. तर मित्रांनो, आता मी शेताकडे आलो आहे. हे बघा हे आमचं शेतं आहेत. आता इथंच आम्ही आज ते भात लावणी करणार आहोत. मित्रांनो, हे बघा आता भात खणायला सुरुवात केली आम्ही. मित्रांनो, हे काम दिसायला सोपं वाटतं, पण खरं तर खूप कष्टाचं असतं. चिखलात बसून एक एक रोप काळजीपूर्वक खणावं लागतं, तर ते चांगल्या प्रकारे येतं आपल्या हातामध्ये. आणि मित्रांनो, रोप तुटता कामा नये, नाहीतर ते पुढे लावताना अडचण होते आणि ते जगतही नाही मित्रांनो. आणि बाकीच्या शेतामध्ये मित्रांनो कालच आम्ही लावणी केली होती थोडीशी, आणि थोडीशी आता ती शेतामध्ये लावणी करायची आहे. ती आजच्या दिवशी पूर्णपणे होऊन जाईल ती. मी जो रेनकोट घेतला होता तो खूप लांब जात होता, म्हणून हे बघा रेनकोट गुंडायला लावला आहे थोडासा, म्हणजे जेणेकरून तो खराब नाही होणार. मित्रांनो, हे बघा हे एवढी शेतं आहेत आणि ही शेतं आम्हाला 1 दिवसामध्ये लावायची आहेत. बघू किती 1 दिवसामध्ये काम होतं या शेतामध्ये. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे आमची आईशी भात खाण्याला लागलेत आणि हे एवढे मूठ त्यांनी खणून ठेवलेले आहेत. हे सगळे मूठ आता आम्हाला ह्या शेतामध्ये लावायचे आहेत. पण एवढी शेतं लावायला मला तर भीती वाटते, कारण की भरपूर जागा जास्त दिसते मला इकडे. आता हे सर्व जेवढे मूठ केलेत ना, हे सर्व शेतामध्ये आम्ही आता पसरवतोय, म्हणजे आम्हाला लावायला थोडासा सोपं पडेल. हे बघा मित्रांनो, आजच्या दिवशी भरपूर मूठ तयार करून ठेवलेत आमच्या आईबाबांनी. हे बघा मित्रांनो, हे माझे वडील आहेत, ते व्हिडिओमध्ये यायला खूप लाजतात, तरी पण मी त्यांचा चेहरा दाखवतो आहे तुम्हाला. हे बघा कसं मूठ खोडतात पाण्याने आणि ते बांधूनही दाखवतात आपल्याला. हे बघा कशा प्रकारे मूठ बांधतात ते. खरं तर मला मूठ बांधताही नाही येत आणि मी खणायला पण जात नाही, पण एक हाऊस असते म्हणून आम्ही शेताकडे येतो इकडे. म्हणजे सर्व शेतीची कामे जी असतात ना ती आमची आई वडीलच. आणि मित्रांनो, हे बघा ही माझी आई आहे, ती किती स्पीडने काम करते तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्यांचा भात खणण्याचा स्पीड हा जो आहे ना हा खूपच जोराचा आहे. असा स्पीड मित्रांनो ना नेहमी आपल्याला जुन्या लोकांमध्ये बघायला मिळतो, आणि आपल्या नवीन लोकांमध्ये सारखा ना असा स्पीड नसतोच, कारण की आपल्या नवीन लोकांना ना शेती करण्यामध्ये एवढा इंटरेस्ट नसतो. आणि जुनी माणसं मित्रांनो ही शेती करून जगलीत, म्हणून त्यांना त्याची आवड ही आहे आणि म्हणून ते सगळ्या कामामध्ये बेस्ट आहेत. हे बघा मित्रांनो, मी मगाच सांगितलं होतं की जुन्या लोकांमध्ये काम करण्याचा जो स्पीड असतो ना हा खूपच जोराचा असतो. तुम्ही बघू शकता हे आजी दोन्ही हाताने किती जोराने हे भात खणतात. जे त्यांचा जो स्पीड आहे ना हा एकदम उत्तम स्पीड आहे, जे आपल्यासारख्या माणसांना ना म्हणजे मित्रांनो न्यू जनरेशनच्या पिढीमध्ये ना एवढा स्पीड नसतो, कारण की आपल्याला ना शेतीमध्ये इंटरेस्ट नसतो खरं तर. आणि हे जुनी लोक ना खूपच शेतीमध्ये इंटरेस्ट घेतात, म्हणून त्यांना ती पहिल्यापासून सवय आहे.
म्हणून त्याला हे सर्व काम व्यवस्थितरित्या करता येतं. आणि मित्रांनो तुम्हालाही या आजीसारख्या स्पीडने भात खांता येत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर शेतीमध्ये इंटरेस्ट असेल तर या व्हिडिओला तुम्ही आतापर्यंत बघत असाल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आता थोडेसे जे मूठ तयार केले होते आम्ही ते शेतामध्ये पसरवलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता एवढा जो पट्टा आहे ना शेताचा हा आता लावायचा राहिला आहे. तो आम्ही थोड्या वेळाने लावू. आता पाणी पण शेतामध्ये भरपूर आहे. मस्त एकदम हिरवंगार झालं यावर्षी रोप. फक्त एवढंच मित्रांनो की यावर्षी पाऊस लेट पडल्यामुळे ना शेतीची जेवढी कामं होती ना ती खूप लेट झालेत. गेल्या वर्षी तर मित्रांनो आम्ही जूनच्या एंडिंगला सर्व भात लावणी म्हणजे संपवली होती. पण यावर्षी मित्रांनो पूर्ण 1 महिना डिले झाला आहे. आणि आता जवळजवळ जुलै महिन्याचा स्टार्टिंगचा वीक आहे. त्या वीकमधून आम्ही भात लावणी सुरू केलेली आहे. आता मला वाटतं की हा जुलै महिना पूर्ण संपून जाईल तरी पण आमची भात लावणी राहील. पाऊस भलेही यावर्षी लेट झालेला आहे मित्रांनो तरी पण मित्रांनो आत्ता सगळं व्यवस्थित सुरू आहे. तर मध्ये जर पाऊस उघडून पडला तर अजून प्रॉब्लेम येऊ शकतो शेती करण्यासाठी. म्हणून मित्रांनो लवकरात लवकर आम्ही शेतीची कामे आटपण्याचा प्रयत्न करतोय. आणि मित्रांनो तुम्ही पण शेतीची कामे सुरू केले की नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तू भात लावायला आलीस काय तू मस्ती करायला आलीस शेतावर मला एवढं सांग फक्त. तू हातामध्ये असं मूठ ठेवून काय करतेस. तर मित्रांनो आत्ता अखेर आपण भात लावायला सुरुवात करणार आहोत. तुम्ही बघू शकता ही एवढी पात आधीच काल त्यांनी पाडून ठेवली होती. आणि आता मी सुद्धा याच्यामध्ये भात लावायला आलो इथं. बघूया मला किती काम होतं याच्यामध्ये. हे मी फर्स्ट टाईम इथं लावतो आहे आमच्या शेतामध्ये. तसं मला काम करता येतं पण आत्ता सध्या पहिल्यांदाच या वर्षी मी हे भात लावतो आहे. ठीक आहे. हे बघा मित्रांनो ही माझी बायको आहे. ती खूप काम करते भात लावायला. एवढं काम तर मला नाही होणार पण ती खूपच काम करते. अशी बायको भेटायला मुश्किल असते. ती मला भेटले. तू काम करतेस. मित्रांनो माझी जी बायको आहे ना ती शेतीची कामं करण्यामध्ये ना खूप एक्सपर्ट आहे. आणि तिला शेती करण्यामध्ये ना खूपच आवड आहे. तिला सगळी कामं येतात. फक्त एवढंच की तिला फिरायला आवडतं आणि मी तिला फिरायला नेत नाही. आणि त्यामुळे ती कधी कधी रुसून पण बसते माझ्यावरती. पण मला तिचं रुसणं खूप आवडतं. आज भरपूर तिने काम केले. पूर्ण तुम्हाला दिसतंय मित्रांनो हे पूर्ण भात तिने जवळजवळ आमच्या आईच्या मदतीने ते पूर्ण लावले. तर मित्रांनो आता भरपूर गप्पा झालेल्या आहेत आपल्या. आता मी सुद्धा भात लावायला मित्रांनो शेतामध्ये उतरलेलो आहे. आता बघूया मला किती भात लावता येतं याच्यामध्ये. भात लावता लावता मित्रांनो कंबरेचा काटा नीट होतो म्हणजे कंबर भरपूर दुखतं. सध्या मला हाऊस आहे ना तोपर्यंत मी भात लावतो आहे. पण नंतर कंबर दुखायला लागेल की मला पळायला लागेल. तर मित्रांनो खरं सांगायचं तर ना भात लावणं दिसतं तितकं सोपं नाही. भर चिखलात आणि भर पावसामध्ये उभं राहून एक एक रोप सरळ लावायचं असतं. म्हणजे मित्रांनो ही चांगलीच कसरत असते याच्यामध्ये. जे आपल्यासारख्या न्यू जनरेशन पिढीला थोडंसं अवघड जातं. तिकडून लाव ना. हे बघा मित्रांनो माझी बायको तर मस्त काम करते. मी तिच्या मागेच मागे काम करतो आहे. आणि बघू शकता मित्रांनो आता माझे वडील पण आलेत आमच्यासोबत भात लावायला. मित्रांनो भात लावायला मजा असते पण ती जेव्हा मजा असते ना तेव्हा भात लावता येतं. एकदा कंटाळा केला काय ते मग कंटाळा येतो. आता जोपर्यंत हाऊस आहे तोपर्यंत आम्ही पटापट लावतो आहे पण त्याला पळायला लागेल. असे मिळून शेतीची कामं केली ना तर कामाचा लोड जो असतो ना तो कमी येतो आणि थकवाही कमी येतो आणि कामही पटापट होतं. म्हणून असे मिळून शेतीची कामं केल्यावरच बरं वाटतं. जवळजवळ मित्रांनो इथं तर मला 5 मिनटं झालेत आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो अजून एक पात पण पडले नाही आम्हाला. म्हणजे अजून भरपूर याच्या मागे जेवढा चिखल आहे ना हा पूर्ण चिखल लावायचा आहे. 20-25 मिनटं तरी लागतील असं वाटतं मला. पण याच्यामध्ये मित्रांनो जेवढा कंटाळा केला ना तेवढा आपल्याला जास्त काम वाटतं. म्हणून शेतीच्या कामामध्ये ना जेवढा कंटाळा केला ना तेवढं जास्त काम वाढतं आहे. त्यामुळे कंटाळा कधीच करू नये माणसाने. भरपूर लावल्याने भरपूर जाड भात होतं आणि चांगलं येत नाही. म्हणून एक काडीचं भात एक काडी 2-3 काड्या लावायचे असतात. तर मित्रांनो आता मलाच कंटाळा आला आणि माझं थोडंसं कंबर पण दुखायला लागलं. म्हणून मी आता शेताच्या बाहेर आलो आहे
आणि मित्रांनो आजच्या व्लॉग व्हिडिओमध्ये ना एवढंच आहे. तर तुम्हाला हा शेतीचा लावणीचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरी जर तुमचा कोणी मित्र असेल तर त्याला शेअर करा मित्रांनो. आणि असेच गावाचे जीवन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर बाय बाय.